रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या प्रांगणातील श्रीदेवी तुळजाभवानी समोर घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात आणि थाटात सुरू आहे। देवस्थानात बुधवारी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी रत्नागिरी पाटीदार समाजातर्फे पारंपरिक वेशभूषेतील गरबा सादर करण्यात आला। पाटीदार समाजाचा हा गरबा एक अस्सल आणि खानदानी गरबा म्हणून ओळखला जातो। समाजाचे युवक युवती अतिशय तल्लीन होऊन गरबा खेळत होते। त्यातील एका तरुण दाम्पत्याने तर डोळे मिटून संपूर्ण गरबा खेळून दाखवला। प्रभू श्रीराम आणि देवी तुळजाभवानी यांच्यावरील श्रद्धेपोटी हा पारंपरिक वेशभूषेतील अस्सल खानदानी गरबा आपण सादर केला, असे पाटीदार समाजाच्या मान्यवरांनी सांगितले।
सर्वप्रथम आपणा सर्वांचे माझ्या प्रार्थनामध्ये आले त्याबद्दल खूप खूप आभार मानते। अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स होता। नंबर 1 चा परफॉर्मन्स जर मी स्पर्धा घेतली असती तर नंबर तुम्हाला गेला असता। खूप सुंदर आणि स्पेशली दिस गर्ल म्हणजे यांचं नाव माहिती नाहीये पण ते डोळे बंद करून हा डान्स केला। व्हेरी डिफिकल्ट आणि डिफिकल्ट आहे। लग्नीमध्ये ते जणू काही देवीच अवतरली होती तिच्यामुळे आणि असे ते कलाकार आमच्याकडे येतात आणि त्यांची प्रतिभा आम्हाला बघायला मिळते। तर प्रतिभा संपन्न असा कलाकार मी आज बघितला आणि हे बघता डोळ्याचं पारणं फिरलं आणि खूप बरं वाटतं की जर आपण पुन्हा पुढच्या वर्षी जरी आमच्याकडे याल आम्ही बोलावलं देऊच तुम्हाला निमंत्रण आमचं देवी असतं तर देणारच। तर आमच्या देवीच्या प्रांगणात आला तर आम्हाला बरं वाटेल। निश्चितच या आम्ही आमच्याकडे सेवा देण्याचं जर आम्हाला देण्याचं ठरवलं तर आमचं ते भाग्य राहील असं मी म्हणेन। आणि सगळं हे क्रेडिट मिस्टर उल्हासराव घोसाळकर हे संस्थापक आहेत आणि त्यांच्या निमित्ताने आज मला इथे वावरायला मिळते। जर मला सासरची परमिशन नसती तर मी आज कुठेतरी कोपऱ्यात पडले असते पण ते निवड झालेल्या सासू असल्यामुळे आणि मिस्टरांमुळे आज मी सगळं करते। आणि ही एक दैवी शक्ती म्हटली तरी हरकत नाही की देवाबद्दल सुद्धा एक आत्मीयता असणे आणि मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी सगळ्या कामामध्ये निपुण असणं अग्रेसर असणं आणि नेहमीच पुढे जावं याचं मी नेहमी तत्वतत्व पाळते। आणि आपण इथे आला की आपल्याला दरवर्षी बोलवत असते आणि आज काकांनी मनावर घेतलं आणि इथे आपल्याला घेऊन आले त्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद देईन। अशी सेवा बजावत राहा। अगदी जे बेस्ट डान्सर आहेत किंवा बेस्ट गायिका असतात त्यांच्यापेक्षाही आवाज जबरदस्त होता। त्यांचा पण आवाज डॉक्टर आहे त्याच्यामुळे आवाज एकदम जबरदस्त होता। मला खूप आवडलं वाटलं आणि आमच्या मुलांना खूप आनंद वाटला। असं वाटलं की किती मस्त देवाचं सुंदर कार्य केलं आणि स्पेशली तुमचा ड्रेस सुंदर होते ड्रेस। काकीने मला विचारलं तुला आवडेल का? राम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष पंकजाताई यांनी आम्हाला पाटील समाजाला आज भगवान श्री रामचंद्र भगवानचा प्रांगणात राजपा भेटण्यासाठी आपण आमंत्रित केल्या त्याबद्दल समस्त ट्रस्ट मंडळींना अध्यक्षांना खूप खूप पाटील समाज तर्फे शुभेच्छा। धन्यवाद। करायला जे आमंत्रण दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।